आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आदर्श समूहाचे आंगण प्युअर वेज रेस्टॉरंट सुरू। येथील चोखंदळ खवयांसाठी दर्जेदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देणाऱ्या आदर्श समूहाचे आंगण प्युअर वेज रेस्टॉरंट आता सुरू झाले आहे। या ठिकाणी ग्राहक वर्गासाठी त्यांच्या मागणीनुसार साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि इतर चवदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध आहे। उत्कृष्ट आसन व्यवस्था, प्रसन्न वातावरण आणि तत्पर सेवा यांचा सुरेख संगम साधला आहे। त्यामुळे बेळगावच्या हॉटेल व्यवसायात नवा पैलू उलगडणारे आंगण प्युअर वेज रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याकरिता सज्ज आहे। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हिमाचलमध्ये पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलेल्या इमारती, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, बाप्पांच्या विविध रूपातील मूर्ती दाखल, राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध, गोवा वेस्ट ते आरपीडी सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे काम गतिमान, शेतीकरिता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे गेटवरील ताण वाढला, कंगराळ गल्ली येथे चंद्रयान मोहिमेचा विजयोत्सव, चंद्रयान मोहीम यशस्वीतेबद्दल कंगराळीत विजयोत्सव साजरा, जुना पीबी रोड रेणुका मंदिर येथे चंद्रयान लँडिंगचे जल्लोषी स्वागत। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। भूस्खलनामुळे कुल्लू येथील 7 इमारती कोसळल्या। हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसह उत्तर भारतात तुफान पाऊस सुरू आहे। अनेक भागात ढगफुटी, पूर आणि दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। दरड कोसळल्याच्या घटनांमुळे अनेक राज्यातले 500हून अधिक रस्ते बंद आहेत। ढगफुटी होऊन हिमाचल प्रदेशातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे। अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागांमधील परिस्थिती खूपच बिकट बनली आहे। हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेक बहुमजली इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या। इमारती कोसळल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अतिवृष्टीमुळे सुरू असलेला हा भीषण विध्वंस व्हिडिओमध्ये दिसत आहे। कुल्लू हे हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, परंतु अतिवृष्टीमुळे या निसर्गरम्य ठिकाणी सध्या विध्वंस सुरू आहे। ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन। मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे। सीमा देव गेल्या 3 वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या। सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे। सीमा देव यांनी वयाच्या 81व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे। आनंद जगाच्या पाठीवर, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला या चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलंय। सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते। त्यांचे 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले।
बाप्पांच्या विविध रूपातील मूर्ती दाखल. गणपती बाप्पांचे आगमन अवघ्या 27 दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजारात परराज्यातील बाप्पांच्या रूपातील मूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. बेळगाव शहरात कोल्हापूर, पेण, रायबाग, मुंबई आदी भागातून श्रीमूर्ती येतात. महागाईमुळे तसेच वाहतूक खर्च वाढल्यामुळे यंदा 20 ते 25% दरवाढ झाली आहे. परगावच्या मूर्तींनाही बेळगावात मागणी आहे. यंदा बाहेरून मूर्ती आणण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच दरवाढ होऊनही बुकिंग करण्याचे प्रमाणही वाढले आहे. यंदा 19 सप्टेंबरला गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही 10 दिवसांचा गणेशोत्सव आहे. शहरातील मूर्तिकारांनी देखील श्रीमूर्ती बनविल्या आहेत. काही मूर्तींवर अखेरचा हात फिरवला जातोय. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही बाहेरील मूर्ती देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. राष्ट्रीय धोरण रद्द करण्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध. राज्य सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कडाडून विरोध केलाय. यासाठी गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या बेळगाव शाखेतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारने देशाच्या हिताचा विचार करून संपूर्ण देशभरात एक शिक्षण पद्धती अंमलात आणण्यासाठी योजना आखली आहे. त्यानुसार राष्ट्रीय शिक्षण योजना मागील वर्षांपासून कार्यरत झाली आहे. मात्र आता राज्यात सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने यामध्ये बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्याचे जाहीर केले आहे. नवीन समितीची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जोरदार निषेध नोंदवला आहे. गोवा वेस्ट ते आरपीडी सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे काम गतिमान. टिळकवाडी येथील खानापूर रोड या दुपदरी मार्गाचे विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेले काँक्रिटीकरणाचे काम आता पुन्हा गतिमान झाले आहे. त्यामुळे थोड्या दिवसात या ठिकाणी खानापूर रोडचे रूप पालटणार आहे. यासाठी सध्या गोवा वेस्ट ते आरपीडी सर्कल पर्यंतचं काम गतिमान झाल्याचं दिसून येत आहे. येथील वाहतुकीवर सध्या ताण पडलाय. मात्र येणाऱ्या काही दिवसात येथील वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे आहेत. यासाठी आरपीडी क्रॉस आणि गोवा वेस्ट सर्कलच्या ठिकाणी बॅरिगेड्स टाकून हा रस्ता बंद करण्यात आलाय. त्याचप्रमाणे गोवा वेस्ट रोटरी मनपा स्विमिंग पूल समोरील सर्कलकडे जाणारा शुक्रवार पेठचा रस्ताही बंद करण्यात आला आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसू लागली आहे. रस्त्याच्या या कामांमुळे सध्या आरपीडी क्रॉस येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यावर उपाययोजना म्हणून रहदारी पोलिसांची अधिक संख्येने नियुक्ती करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी होतीये. शेतीकरिता सुरळीत वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. शेतकऱ्यांच्या विविध कामांसाठी योग्य पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. त्याकरिता वीज पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. परंतु याकडे विद्युत पुरवठा मंडळाने अक्षम्य दुर्लक्ष केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचे भात पिकाचे नुकसान होत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे. या मागणीसाठी आज विविध शेतकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारने त्वरित सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी बोलताना शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी सांगितले की शेतामधील पंप सेटसाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात वीज पुरवठा उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु सध्या यामध्ये असंख्य त्रुटी आहेत. त्यामुळे योग्य प्रमाणात विद्युत पुरवठा केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याची गंभीर दखल घेऊन त्वरित वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे गेटवरील ताण वाढला. टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट सध्या वाहतुकीच्या दृष्टीने कोंडीचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी सातत्याने होणाऱ्या रेल्वे वाहतुकीमुळे गेट महत्त्वाच्या वेळी बंद होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेल्वे गेट बंद होणे अपरिहार्य आहे. परंतु येथील वाहतूक नियोजनासाठी परिपूर्ण व्यवस्था गरजेची बनली आहे. त्याकडे यंत्रणेचं दुर्लक्ष झालंय. रहदारी पोलिसांच्या अभावामुळे या ठिकाणी रहदारी नियोजनात अडथळे उद्भवत आहेत. खानापूर रोडच्या दिशेने येणारी अनेक वाहने या अरुंद अशा रेल्वे गेटकडून वळताना दिसतात. त्यामुळे येथील रहदारीची कोंडी होते. या ठिकाणी शाळा आणि व्यापारी केंद्र असल्यामुळे येथून अनेक नागरिकांची सतत वर्दळ सुरू असते. अशा वेळी येथे समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे येथे वाहनांसाठी रहदारी पोलिसांचं नियोजन आवश्यक बनलं आहे. कंगराळ गल्ली येथे चंद्रयान मोहिमेचा विजयोत्सव.
चंद्रयानचे यशस्वी लँडिंग झाल्याबद्दल कंगराळ गल्लीतील नागरिकांनी जोरदार जल्लोष केला। गल्लीतील पंचमंडळ, युवक मंडळ, महिला मंडळ आणि बाळगोपाळ यांनी या यशाबद्दल पूजन कार्यक्रम पार पाडला। वेताळ देवस्थान कंगराळ गल्लीत पूजा करण्यात आली। भारताच्या यशस्वी कामगिरीबद्दल भारताचा तिरंगा ध्वज घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गल्लीतील पंच बाबूराव कुटरे, अशोक कंगराळकर, गोपाळ चांबरेकर, शंकर बडवांनाचे, अनंत पाटील, शरद पाटील, छोटू जाधव, बाळ जाधव आणि गल्लीतील इतर नागरिक उपस्थित होते। चंद्रयान मोहीम यशस्वीतेबद्दल कंगराळीत विजयोत्सव साजरा। चंद्रयान मोहीम 3चे यान यशस्वी झाल्याबद्दल कंगराळी खुर्द गावात फटाक्यांची आतषबाजी, मिठाई वाटून आणि राष्ट्राचा जयघोष करून विजयोत्सव साजरा करण्यात आला। यान यशस्वीपणे चंद्रावर उतरताच गावातील नागरिक शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यापाशी भारत माता की जय, जय जवान, जय किसान, जय विज्ञान अशा घोषणा देत जमा झाले। या ठिकाणी पीबी मास्ती होळी, अजय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली। तसेच सर्वांनी टाळ्या वाजवून शास्त्रज्ञांचे भरभरून कौतुक करून अभिनंदन केले। तत्पूर्वी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करून प्रेरणा मंत्र आणि ध्येयमंत्र म्हणण्यात आला। त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून उपस्थितांना मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला। जुना पीबी रोड रेणुका मंदिर येथे चंद्रयान लँडिंगचे जल्लोषी स्वागत। चंद्रयान 3चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्याने शहर परिसरात विविध ठिकाणी जल्लोषी आणि शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले। जुना पीबी रोड श्री रेणुका देवी मंदिर कमिटीच्या वतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सायंकाळी 6:15 वाजता मंदिरासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। तसेच भाविकात मिठाई वाटप करण्यात आले। भारतीय शास्त्रज्ञांच्या कामगिरीमुळे हे यश मिळाले आहे, त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत। चंद्रावर स्वारी यशस्वी झाल्यामुळे भारताची मान जगामध्ये उंचावली आहे, अशा आशयाचे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। तसेच जल्लोषात आनंद उत्सव साजरा करण्यात आला। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। अरे जरा सांभाळून। अरे अरे पोरांनो, उतरवा त्याला खाली। यार चला रे। अरे कुठे जात आहे? थांबा ना यार। अंधार कसा झाला? कोण बघितलं? एक्सक्यूज मी। यस एक्सक्यूज, हू कॅन यू हेल्प मी? अरे पण हे तर चुकीचं आहे। त्याला जे आवडतं, जिकडे त्याचा कल आहे ते त्याला करू दिलं पाहिजे। काय झालं? का मारताय लेकराला? ते काय नाही, माझा मुलगा मी सांगितलेलं क्षेत्र निवडणार। ती पोरं बिचारी नाराज होऊन गेली हो। जाऊ देत, माझ्या मुलाच्या भविष्याच्या कुणी आड आलेलं मला अजिबात चालणार नाही। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास।
यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। निपाणी येथील पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाच्या उतारावर स्टीलचा पाईप घेऊन जाणारी लॉरी उलटली। या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर क्लीनर गंभीर जखमी झाला। चालक प्रदीप वय 50 हा मृत झाला असून रंगनाथन वय 20 हा क्लीनर गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे। ही लॉरी बेंगळूरहून मुंबईला जात होती। धोकादायक वळणावर ट्रकचे वाहनावरील नियंत्रण सुटले, यामुळे लॉरी दुभाजकावर उलटली। त्यामुळे लॉरीमधील स्टीलचे पाईप रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडून दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली। अपघाताची भीषणता एवढी होती की लॉरी सुमारे 200 फूट खाली पडली आणि चालकाचा मृत्यू झाला। क्लीनर गंभीर जखमी झाला आहे। शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांची घेणार भेट। कावेरी महादाई मेकेदाटू आणि अप्पर कृष्णा पाणी तंटा या संबंधात केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी दिला जाणार नाही असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले। सर्व पक्षांच्या शिष्टमंडळीच्या बैठकीनंतर ते बोलत होते। सर्वपक्ष बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री यांची दिल्लीत भेट घेतली जाईल। कर्नाटकच्या पाण्याच्या समस्यांबाबत त्यांना पटवून देण्यास सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले। उसगाव मार्की येथील रस्ता कामाचे उद्घाटन। शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये कोणताही त्रास होऊ नये यासाठी उसगाव मार्की येथील रस्त्यांचे कामाचे उद्घाटन आज करण्यात आले। यावेळी उसगाव ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। हा रस्ता अंदाजे 2 किलोमीटर असून या रस्त्यावरून त्या भागातील सर्व शेतकऱ्यांना ये-जा करण्याची सोय होणार आहे। बऱ्याच वर्षांपासून हा शेतवडीतील रस्ता करण्यात यावा अशी मागणी होत होती। त्याची दखल घेऊन उसगाव ग्रामपंचायतीने नरेगा फंडातून हा रस्ता करण्यात येत आहे। एडीजीपी उमेश कुमार यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक। वाढती गुन्हेगारी रोखून गुन्हे दर कमी करा अशा सूचना अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश कुमार यांनी बेळगावच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। राज्य गुन्हे विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक उमेश कुमार यांनी बुधवारी बेळगाव उत्तर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। त्या बैठकीत त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या। अनेक प्रकरणे प्रलंबित असणे कायदा सुव्यवस्थेसाठी चांगले नाही, त्यामुळे गुन्ह्यांची उकल होणे महत्त्वाचे आहे असेही कुमार म्हणाले। आयजीपी विकास कुमार आणि पोलीस आयुक्त SN सिद्धराम यांच्यासह ज्येष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते। कर्नाटकाचे लक्ष आता भांडुरावर। कणकुंबीतील मलप्रभा नदीतील कळसा प्रकल्प जवळपास उरकल्यानंतर कर्नाटकाचे लक्ष आता नेरसा भागातील भांडुरा नाल्यावरील प्रकल्पाकडे लागले आहे। या दोन्ही प्रकल्पांसाठी आग्रही असणारे सरकार आणि नेते खानापूर तालुक्यातील समस्यांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतायत। कणकुंबीतील कळसा प्रकल्पाचे काम थोडेच उरले आहे। गोव्याने महादई जल लवादासमोर आपली बाजू भक्कमपणे मांडली असली तरी कर्नाटकने वन कायद्याची पायमल्ली करत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुरुवातीपासूनच घाई चालवली आहे। गोव्याची जीवनदायिनी असलेल्या महादई नदीचे पाणी हुबळी धारवाड भागात पिण्यासाठी वळविण्यात येत आहे। हंगरगा पाणी पुरवठा योजनेसाठी 1.63 कोटींचा निधी। हंगरगा इथे घरोघरी पिण्याचे पाणी नळाद्वारे पुरवण्यासाठी 1.63 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। या कामाला महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते बुधवारी प्रारंभ करण्यात आला। जल जीवन मिशन योजनेतून निधी मंजूर झाला आहे। मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कामाचे पूजन करून उद्घाटन केले। यावेळी गावकऱ्यांच्या वतीने मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला। गावातील समस्यांची माहिती गावकऱ्यांनी त्यांना दिली। यावेळी युवराज कदम, मृणाल हेब्बाळकर, मनोहर बेळगावकर आदींसह गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते। बटाटा पिकासाठी पावसाची आवश्यकता।
तालुक्यात दिवसांपासून दडी मारल्याने पीक धोक्यात आले आहे. बटाटा पावसाने बटाटा पिकाला सध्या फुले आली असून पावसाची आवश्यकता आहे, परंतु याच काळात पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी बटाटा पीक नगदी पीक म्हणून घेत असतो, परंतु मागील काही वर्षापासून बटाटा पिकांच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. परिणामी लागवड क्षेत्रामध्ये देखील घट होत चालली आहे. यावर्षी देखील पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा अडचणीत भर पडली आहे. पांगुळ गल्लीतील महिलेचे गंठण लांबवले. हिंदवाडीतील नातेवाईकांना भेटून रस्त्याने चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील 1.5 तोळ्यांचे गंठण चोरट्यांनी हातोहात लांबवले. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास हिंदवाडीतील रानाडे मार्गवर ही घटना घडली. या प्रकरणी अश्विनी पावले वय 38 राहणार पांगुळ गल्ली यांनी टिळकवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, नात्यातील एकाचे निधन झाल्याने पावले हिंदवाडीला गेल्या होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या जवळ येऊन गळ्यातील गंठणाला हिडसा मारला. त्यांनी आरडाओरड करेपर्यंत दोघेही भरधाव वेगाने पसार झाले. चेंबर ऑफ कॉमर्सची निवडणूक प्रक्रिया जाहीर. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीच्या अँड कार्यकारिणीतील रिक्त होणाऱ्या 10 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही प्रक्रिया 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान चालणार आहे. चेंबरचे सचिव स्वप्नील शाह यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार कार्यकारी समितीच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय 14 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत झाला आहे. त्यानुसार 23 ते 25 ऑगस्ट पर्यंत उमेदवारी अर्ज वाटप करण्यात येणार आहे. 27 ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून त्याच दिवशी छाननी होणार आहे. उमेदवारी माघारीसाठी 28 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. निवड बिनविरोध झाल्यास 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या उद्यम भागामधील काळात कार्यालयात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या बैठक. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती ग्रामपंचायत सदस्य निवड कमिटी आणि पदाधिकारी यांची शुक्रवारी दिनांक 25 रोजी बैठक होणार आहे. येळ्ळूरची ग्रामदेवता श्री चांगलेश्वरी मंदिर इथे ही बैठक होणार असून सकाळी 10 वाजता या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी यांनी केली आहे. कंगराळीतील पावसाने पडलेल्या घराचा पंचनामा. कंगराळी खुर्द या गावातील ज्योतिनगर भागातील पावसाने पडलेल्या घराचा पंचनामा शासकीय अधिकाऱ्यांनी करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या गावातील राहुल मय्यप्पा गोळ यांचे गेल्या 30 जुलै रोजी सातत्याच्या पावसाने घर कोसळून नुकसान झाले होते. त्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी म्हणून ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यानुसार अध्यक्ष दोड्डव्वा मलगी व उपाध्यक्ष कल्लप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार काल तलाठी AP सौदत्ती, PDO विवेक गुरव, अभियंते विकास जाधव यांनी प्रत्यक्ष येऊन व वास्तुस्थितीची पाहणी करून पंचनामा केला असून शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई प्रस्ताव तयार करून पाठवला जाईल असे सांगितले. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रतिभा पुरस्कारांचे वितरण. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा पुरस्कार या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त प्रादेशिक आयुक्त MG हिरेमठ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कारांचे वितरण करून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर H विरापूर होते. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी 350 अधिक विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉक्टर दत्ता कामकर, प्राध्यापक AR निरलकेरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सविता निडसोशी यांनी केले. जैन कॉलेजकडून नंदगडच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप. येथील जैन कॉलेजच्या NSS युनिट मार्फत वार्षिक शिबिराच्या निमित्ताने संत मेळगे विद्यालय नंदगडच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय मुख्याध्यापक सुरेश महादार, शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष गंगाराम पाटील, सदस्य किशोर बिडकर, संदेश अडळी तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते रोहित गुरव उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन कॉलेजचे NSS अधिकारी डॉक्टर सतीश डबाले, प्राध्यापक अमृता आनंदाचे यांनी प्रयत्न केले. त्यासाठी कॉलेजचे प्राचार्य सुनील देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
तारांगणतर्फे उद्योजक महिलांना मार्गदर्शन. तारांगण संस्थेतर्फे व्यवसायातील खूबी या विषयावर श्री ऑर्थो ट्रॉमा केअर हॉल गांधी भवन इथे आयोजित कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी साहित्यिक गुणवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर देवगौडा, इनाम गौडर, ऐश्वर्या देवगौडा, ॲडव्होकेट सुधीर चौहान, अरुणा गोजे पाटील व्यासपीठावर होते. रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर चव्हाण यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी सत्काराला उत्तर देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला तारांगणाच्या सदस्य तसेच उद्योजक महिला उपस्थित होत्या. रोशनी हुंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. शहाजी विठ्ठल पाटील यांचे निधन. सन्नेवाडी तालुका खानापूर येथील प्रगतशील शेतकरी शहाजी विठ्ठल पाटील वय 56 यांचे बुधवार दिनांक 23 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, कन्या, 2 विवाहित भाऊ बहिणी, 4 विवाहित बहिणी असा परिवार आहे. क्रिकेट विश्वातून चंद्रयान 3 यशाचा जल्लोष. भारताच्या चंद्रयान 3ने बुधवारी इतिहास रचल्यानंतर अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चंद्रयान 3 मधील विक्रम लँडर बुधवारी नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 6:04 चंद्रावर सुरक्षितरित्या उतरला आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांसह कोट्यावधी भारतीयांनी एकच जल्लोष केला. क्रिकेट संघही या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी टीव्ही समोर उभे होते आणि विक्रम चंद्रावर उतरताच खेळाडूंनी जल्लोष केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चंद्रावर यान उतरवण्यात यश मिळवणारा रशिया, अमेरिका, चीन या देशांनंतरचा 4था देश ठरला आहे. IPL मधील फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने चंद्रयान 3च्या यशाचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावर मिशन मंगल चित्रपटातील अक्षय कुमार याचा डायलॉग लिहिला. तो म्हणजे पूरी दुनिया से कहो कॉपी दॅट. या ऐतिहासिक क्षणानंतर क्रिकेट विश्वातूनही इस्रोवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. भारताचा सराव इंग्लंड नेदरलँड विरुद्ध. भारतीय संघ यंदा मायदेशात रंगणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. मात्र त्याआधी टीम इंडिया इंग्लंड आणि नेदरलँड्स विरुद्ध आपला सराव सामना खेळेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी दिली. भारतीय संघ 30 सप्टेंबरला आपला पहिला सराव सामना गुवाहाटी येथे इंग्लंड विरुद्ध, तर यानंतर 3 ऑक्टोबरला दुसरा सराव सामना तिरुअनंतपुरम येथील नेदरलँड्स विरुद्ध खेळेल. विश्वचषक स्पर्धेतील सर्व सराव सामने गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद येथे रंगतील. यानंतर 5 ऑक्टोबरपासून इंग्लंड न्यूझीलंड या विश्वचषक स्पर्धेला लढतीपासून सुरुवात होईल. ICCने प्रसिद्ध पत्रकाद्वारे म्हटले आहे की विश्वचषक स्पर्धेतील सर्व सहभागी 10 संघ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी 1 आठवड्याआधी प्रत्येकी 2 सराव सामने खेळतील. या सामन्यांचे आयोजन भारताच्या 3 विविध शहरांमध्ये होईल. सामने गुवाहाटी आणि हैदराबाद, तिरुअनंतपुरम येथे 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान पार पडतील. यामध्ये विश्वचषक परिस्थितीशी सर्व संघांना सामन्यांआधी ताळमेळ साधण्याची संधी मिळेल. बेळगाव शहर माध्यमिक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. कॅन्टोन्मेंट हायस्कूल कॅम्प आयोजित बेळगाव शहर माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेला बुधवारी सकाळी जिल्हा क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाला कॅन्टोन्मेंट मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका निशा गावडे, उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलशाद पारिशवाडकर, स्पर्धा सेक्रेटरी प्रकाश बजंत्री, उपसेक्रेटरी साकीब बेपारी, बेळगाव शहर शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भागन्नावर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी या स्पर्धेत भाग घेतलेल्या 25 शाळेच्या क्रीडा पथकांनी शानदार पथसंचलन करत प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. राज्यस्तरीय हॉकी गंगना केळसेकर, प्राप्ती मजुकर, अलिना शेख, तहनिवत काझी यांनी क्रीडाज्योत मैदानावरती फिरवून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. यावेळी अनेक मान्यवर क्रीडा शिक्षक उपस्थित होते. ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेने स्पर्धेची सुरुवात झाली. टिळकवाडी माध्यमिक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. जीजी चिटणीस हायस्कूल टिळकवाडी आयोजित टिळकवाडी माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धेला टिळकवाडीतील RPD महाविद्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जीजी चिटणीस हायस्कूलचे चेअरमन ॲडव्होकेट चंद्रहास अन्वेकर, प्रमुख पाहुणे जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड, PO जहिदा पटेल, मुख्याध्यापिका आणि स्पर्धेचे चेअरमन नवीन शेट्टीगार, नगरसेविका विना जोशी, भातकांडे हायस्कूलचे चेअरमन मिलिंद भातकांडे, अस्मिता एंटरप्राइजेस कंपनीचे राजेश लोहार, वंदना
बर्गे, संतोष देमजी, श्रीनिवास सोनटक्के, SN देसाई, संतोष सुतार, शशिकांत नाईक, टिळकवाडी शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष विवेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवण्यात आला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या 25हून अधिक शाळेच्या क्रीडा पथकाने शानदार पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी समर्थ भातकांडे, निनाद भातकांडे, आरुषी बसुर्तेकर, वैष्णवी इटनाळ यांनी क्रीडा ज्योत मैदानाभोवती फिरवून प्रमुख पाहुण्यांच्या हाती सुपूर्त केली. यावेळी राष्ट्रीय धावपटू वैष्णवी इटनाळ हिने सर्व खेळाडूंच्या वतीने शपथ देवविली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक डिचोलीकर यांनी केले, तर आभार सेक्रेटरी जयसिंग धनाजी यांनी मानले. ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेने स्पर्धेची सुरुवात झाली.